नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा अर्थात एनडीएचा इतिहास लघुपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. या लघुपटाची निर्मिती पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. ये है राष्ट्रीय रक्षा अकादमी. यहाँ आने का सपना लाखों देखते हैं, लेकिन इस दहलीज को पार कर पाते हैं सिर्फ 390 नौजवान. एनडीएने अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने 75 वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा लघुपट तयार करण्यात आला असून या लघुपटात एनडीएच्या इतिहासाची माहिती देण्यात आली आहे. या लघुपटाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचा भारदस्त आवाज दिला आहे. और इस अंतिम पग के उस पार शुरू होने वाले सफर को लेकर कोई शक या सवाल नहीं होता. अब ये कुछ भी कर सकते हैं. फिर जंग चाहे जिंदगी की हो या फिर फौज की, उसे जीतने का माद्दा रखते हैं. या लघुपटाची निर्मिती पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. जाणून घेऊयात एनडीए बाबत अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी बाबत ग्राफिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए बाबत माहिती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश रक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलात सक्षम आणि प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज आहे. ही बाब तत्कालीन सरकारला लक्षात आली. याच पार्श्वभूमीवर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली. त्यावेळी म्हणजेच 1949 साली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची अर्थात एनडीएची स्थापना करण्यात आली. 6 ऑक्टोबर 1949 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडकवासला परिसरात एनडीएची पहिली वीट रचली. त्यावेळी हा परिसर घनदाट जंगलाचा होता. तिन्ही सैन्यांच्या प्रशिक्षणासाठी हा परिसर अतिशय चांगला होता. त्यामुळे या ठिकाणी या अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये उच्च शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण एकत्रितपणे दिले जातं. या संस्थेत 18 ते 19व्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अतिशय शिस्त आणि बाहेरच्या जगापासून लांब, मोजमध्येपासून लांब ठेवत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. हळूहळू खडकवासला येथील जंगलाचे आता शहरात रूपांतर झाले. अशा बदलत्या काळात एनडीएमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना संरक्षण दलाचे अधिकारी कसं बनवलं जातं, याची माहिती या लघुपटाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीवर आधारित लघुपट पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं तयार करण्यात आला आहे. ये है राष्ट्रीय रक्षा अकादमी. यहाँ आने का सपना लाखों देखते हैं, लेकिन इस दहलीज को पार कर पाते हैं सिर्फ 390 नौजवान. ये अकादमी कहलाती है क्रेडल ऑफ मिलिट्री लीडरशिप. यहाँ स्कॉलर वॉरियर्स तैयार किए जाते हैं. ऐसे काबिल अफसर जो न सिर्फ अपनी सेना का नेतृत्व कर सकें, बल्कि देश की तरक्की में भी भागीदार बन सकें. एंड ऑफिसर एंड अ जेंटलमैन. इस अकादमी की स्थापना 1949 में हुई, जब ये जरूरत महसूस हुई कि देश में एक ही जगह पर आर्मी, नेवी, एयरफोर्स की ट्रेनिंग होनी चाहिए. एक ऐसी इंटर सर्विस एकेडमी जहां उच्च शिक्षा और मिलिट्री ट्रेनिंग साथ साथ हो.
सेकेंड वर्ल्ड वॉर के बाद देश में इंटर सर्विस इंटीग्रेशन की ज़रूरत महसूस हुई और इसके लिए आवश्यकता थी एक जॉइंट ट्रेनिंग इंस्टीट्यूशन की, जहां तीनों सर्विसेज के कैडेट्स को ट्रेन किया जा सके इकट्ठा। इसके लिए एक ब्लूप्रिंट तैयार किया गया और जब तक इस पे चर्चा शुरू हुई तब तक भारत को आज़ादी मिली। फिर एक नए सिरे से तब के उप प्रधानमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल ने इस काम की शुरुआत की। आज यहाँ पर कैडेट्स की एंट्री एक बेहद ही कॉम्पिटिटिव सिलेक्शन प्रोसेस के तहत होती है और उन्हें यहाँ हम एकेडमिक और मिलिट्री ट्रेनिंग दोनों देते हैं। हमारा मकसद है कि आर्मी, नेवी और एयरफोर्स के लिए स्कॉलर वॉरियर्स तैयार करें जो मॉडर्न वॉरफेयर में किसी भी तरह की चुनौती का सामना करने के लिए हमेशा सक्षम हो। यहाँ पहुंचने वाले कैडेट्स की उम्र महज 16.5 से 19.5 साल के बीच की होती है। वो उम्र जिसमें मन मर्जियां चलती हैं, जो मस्त और मनमौजी है। ऐसे में कौन सी वो सोच या वजह है जो इन्हें यहाँ लाती है, जबकि इन्हें मालूम है कि यहाँ कोई ऐशो आराम वाली जिंदगी नहीं है, न ही बाहरी दुनिया के तमाम शौक। From a very young age, I had seen my father in uniform. Both my maternal and paternal grandfathers had served in the Indian Army during the 71 war. If I were to think of the one thing that made me want to join the forces today, that would definitely be discipline. I feel it is the right place for me to live and express the true traits of my character, which would be honesty, self-discipline, and dedication towards duty. But whenever I see someone in uniform in the civil world and the respect that he gets, the way he carries, his elegance, and most importantly, the lifestyle, is what motivated me, and I wanted to become the first person of my community to join the armed forces. In my childhood, whenever any aircraft used to fly over my village, people used to come outside to see that flight. So I used to think when an aircraft is getting so much respect, the person who is flying it, how much respect he would get. How do you feel today when you fly? So it cannot be expressed in words. It is exceptional. वजह चाहे जो भी हो, यहाँ तक पहुँचने की एक बात तो तय है, इनकी सोच अलग है। ये कुछ अलग करना चाहते हैं। और कुछ तो बात है कि काफी मुश्किल एंट्रेंस एग्जाम को पास करके ये यहाँ पहुंचे हैं। लेकिन यहाँ कैसे इनकी जिंदगी बदलेगी इसका पूरा अंदाजा इन्हें नहीं होता। यहाँ ये सवाल जरूर उठता है कि भारतीय सेना के सैन्य अकेडमी में किसी और देश के नाम की बिल्डिंग क्यों है। इसकी भी एक कहानी है। 1941 दूसरा विश्व युद्ध, भारतीय सेना द नॉर्थ अफ्रीकन कैंपेन का हिस्सा थी। सैनिकों ने बड़ी बहादुरी से सूडान की सेना की मदद की। उनकी इसी वीरता और साहस को सम्मानित करते हुए सूडान ने तब इन्हें एक बड़ी धनराशि प्रदान की, जिससे इस इमारत का निर्माण हुआ। इस इमारत का आर्किटेक्चर सूडान और भारत दोनों के आर्किटेक्चर के मिश्रण से बना है और आज इसे एकेडमी की धड़कन कहा जाता है। एकेडमी में कदम रखते ही सभी नौजवानों का हुलिया एक सा कर दिया जाता है। कोई किसी से अलग नहीं, एक से बाल, एक सी पोशाक और एक सी चाल ढाल।
इन्हें फिर 18 स्क्वाड्रन्स में बांट दिया जाता है, जो अब इनके घर बन जाते हैं। सभी स्क्वाड्रनों की अपनी अलग अलग पहचान है, जैसे अपना अलग रंग, अपना अलग झंडा, अपने अनूठे कायदे दस्तूर। साथ ही इमारतों पर इन्हें बनाने में योगदान देने वाले राज्यों के नाम लिखें। और इन्हीं कमरों में, जिन्हें कैबिन कहा जाता है, यार दोस्त बनाए जाते हैं, चिट्ठियां पढ़ी जाती हैं, मस्ती मजाक होता है, बीते दिन का ब्यौरा, अगले दिन की तैयारी और वो थकान से चूर गहरी नींद जो आती है एक मेहनत से भरे दिन के बाद। Any cadet that joins NDA is allotted one of the 18 squadrons. Here he learns everything and is taught to live and die for it. He inculcates all the officer-like qualities and lives up to the motto of Naam Namak Nishan or service before self. And I can proudly say that it is my home away from home. Pay attention, Jaguars! Really, Jaguars! Really, Jaguars! और यहाँ से शुरू होता है इनका एनडीए का सफर, जिसमें ट्रेनिंग की गाड़ी चलती है 4 पहियों पर। अनुशासन, समय की पाबंदी, कायदों का दायरा और ईमानदारी से सब सीखने पढ़ने की समझ। सर्विस स्पेसिफिक ट्रेनिंग के साथ साथ जॉइंट ट्रेनिंग, एकेडमिक्स, फिजिकल ट्रेनिंग और लीडरशिप जैसे अहम पहलुओं पर भी तवज्जो दी जाती है, ताकि प्रत्येक कैडेट को एक योग्य लीडर के रूप में निखारा जा सके। साथ ही उच्च शिक्षा के रूप में जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी के सिलेबस के आधार पर बीए, बीएससी और बीटेक की मान्यता प्राप्त डिग्री भी दी जाती है। एनडीए को सैन्य लीडरशिप की निर्माणशाला के नाम से भी जाना जाता है। यहाँ पे चुनिंदा कैडेट्स को हमारे प्रशिक्षक बहुत ही निपुणता के साथ सक्षम लीडर्स के अंदर ढालते हैं। लीडरशिप के 3 महत्वपूर्ण पहलू होते हैं। पहला कि लीडर क्या है, दूसरा लीडर क्या जानता है और तीसरा लीडर क्या करता है। एनडीए में हम पहले पहलू को ज्यादा महत्व देते हैं, जहां हम कैडेट्स के वैल्यू सिस्टम, उनके चरित्र और उनके लीडरशिप गुणों को और मजबूत बनाते हैं। लीडरशिप की ट्रेनिंग यहाँ कई प्रकार से दी जाती है, जैसे कि हमारे इंस्ट्रक्टर्स के अच्छे बर्ताव से प्रेरणा लेकर, क्लासरूम डिस्कशंस और केस स्टडीज के द्वारा, और सबसे जरूरी कैडेट्स के अपने दृढ़ निश्चय से, जिसकी प्रेरणा उनको एक ऑनर कोड का अनुसरण करके मिलती है। I believe that a cadet must be loyal, truthful, trustworthy, honest and forthright under all circumstances. I will not lie, cheat or steal, nor will I mislead or deceive anyone. I undertake to faithfully live up to this code and to continuously encourage my comrades to do so. इस ऑनर कोड को अब हर तरह से इनके दिलो दिमाग में उतारने का समय शुरू होता है। एक ऐसी ट्रेनिंग की शुरुआत जो हर तरह से इनका इम्तिहान लेती है, इन्हें तोड़ती है, मरोड़ती है, पटकती है। लेकिन इन सब के बावजूद जब ये कैडेट खड़ा होता है, तब इसका मुकाबला किसी और से नहीं बल्कि सिर्फ खुद से होता है। ट्रेनिंग यहाँ क्लासरूम या फिर ट्रेनिंग एरियाज में ही नहीं होती। उठते बैठते सोते जागते कैडेट्स पर रहती है कड़ी पकड़। कैसे? वैसे कि इंस्ट्रक्टर्स और ट्रेनर्स के साथ साथ सीनियर कैडेट्स भी जूनियर कैडेट्स को सिखाते हैं। यहाँ हल्की सी भी गलती की गुंजाइश नहीं। यहाँ हर चीज कायदे से चलती है, फिर चाहे वो ड्रिल का अनुशासन हो या फिर कमरे में रखा सामान या एकेडमी में दिखने वाली साइकिलें, जिन्हें यहाँ बाइक कहा जाता है और जिनके अपने अलग नियम हैं। यहाँ बाइक 4-6 के स्क्वाड्स में ही चलती है, यानी जब तक 4 या 6 का स्क्वाड नहीं बनता आप इंतजार करिए या फिर बाइक लेकर पैदल दौड़िए। ये सारे कायदे इन्हें अनुशासन और फुर्ती के साथ साथ अपने टाइम टेबल पर रहना सिखाते हैं। यहाँ सब साथ साथ होता है, रहना, खाना, सोना, पढ़ना, ट्रेनिंग, यहाँ तक कि पनिशमेंट्स भी। पनिशमेंट्स को यहाँ करेक्टिव एक्शन कहा जाता है, यानी सजा नहीं बल्कि सीखने का मौका दिया जा रहा है। और तभी यहाँ के ये करेक्टिव एक्शन काफी मजेदार होते हैं। There's a funny story about punishments. That is, we don't actually call them punishments here. We call them ragda, because it is said that जितना रगड़ा उतना तगड़ा। यहाँ अक्सर आपको कैडेट्स भागते हुए दिखेंगे। नहीं, ये कोई रेस या एक्सरसाइज नहीं, बल्कि एकेडमी का मशहूर
10-10 का पनिशमेंट है, जिसमें सुडान ब्लॉक से कोंडवा गेट की तरफ कैडेट को 10 मिनट और 10 सेकंड में भागकर वापस आना होगा। भागना तो सभी को है, कुछ को अपने टारगेट्स के पीछे, कुछ को अपने प्राइड के लिए। So are the cadets. In my opinion, life is all about pursuit of objective, and in defense forces, military objective hold very high significance. So we try to teach and imbibe in them how to be on time, in time, and before time on the objective. That's why you'll find them running. डाइट वाला मेनू सर्व करते हैं, क्योंकि कैडेट्स का ट्रेनिंग शेड्यूल कठिन होता है, इसलिए जरूरी है कि उन्हें हम कैलिफ्राइड कंटेंट्स वाली डाइट, भरपूर मात्रा में प्रोटीन्स और न्यूट्रिशन खाने का हिस्सा हो। इसी लक्ष्य के साथ हम मेनू प्लानिंग करते हैं और कैडेट्स को स्वादिष्ट, हेल्थी एवं संपूर्ण भोजन का स्वाद देते हैं। अकेडमी में आखिरी साल में इन्हें आर्मी, नेवी और एयरफोर्स की ट्रेनिंग अपने चुनाव के हिसाब से मिलती है। आर्मी कैडेट्स की ट्रेनिंग में शामिल है वेपन ट्रेनिंग, मैप रीडिंग, फील्ड इंजीनियरिंग और रेडियो टेलीफोनी। इन्हें लड़ाई के तमाम पैतरे भी यहाँ सिखाए जाते हैं। पेट्रोलिंग, कैमोफ्लेज और कंसीलमेंट, मतलब छुपकर दुश्मन की जानकारी कैसे जुटाई जाए या फिर दुश्मन पर अटैक, गुत्थम गुत्था की लड़ाई और साथ ही फायर एंड मूव ड्रिल की भी ट्रेनिंग दी जाती है। नेवल ट्रेनिंग टीम नेवी कैडेट्स को पीकॉक बे के वाटरमैनशिप ट्रेनिंग सेंटर ले जाती है, जहां उनकी प्रैक्टिकल क्लासेस होती हैं। आज एकेडमी में इस तरह का इंफ्रास्ट्रक्चर खड़ा किया गया है जो कैडेट्स को असली समुद्र का अनुभव देता है। यहाँ इन्हें जनरल सीमनशिप, नेविगेशन और कोस्टल कम्युनिकेशन की ट्रेनिंग दी जाती है। The curriculum at NDA is designed to mold a cadet into a warrior who will stand tall and firm in the face of adversity. It is our endeavor to equip a naval cadet with the required skill set that will help him navigate the challenges that he might face at sea. Air Force training simulated aircrafts पर होती है, पहले ग्राउंड पर और फिर आसमान में। यहाँ इन्हें एयरक्राफ्ट्स के पुर्जे के बारे में बताया जाता है, साथ ही एयर ट्रैफिक कंट्रोल, कम्युनिकेशंस और मौसम की अहमियत के बारे में बताया जाता है। राष्ट्रीय रक्षा अकेडमी के इतिहास में उसके 148वें बैच से जुड़ा है एक नया मुकाम। ये पहली बार है कि एनडीए में लड़कियां भी शामिल हुई हैं। इसके साथ ही भारत अब उन देशों की लिस्ट में शामिल है जहां महिलाओं को भी मिलिट्री ट्रेनिंग इस उम्र में लड़कों के ही साथ दी जा रही है। इन महिला कैडेट्स के लिए कोई ढील नहीं, वही मेहनत, वही रगड़ाई, वही सख्ती। आज अगर वो गुरूर से यूनिफॉर्म पहनती हैं तो वो सिर्फ इसलिए क्योंकि एकेडमी में उनके साथ कोई भेदभाव नहीं है। Pay attention, all causes. All first to the Damas, fall in the center of immediately. All first to the Damas, fall. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची दिल्लीतील भाजपा मुख्यालयात बैठक संपन्न झाली। या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपाची चर्चा झाल्याची माहिती आहे। 2024 हे इलेक्शन इयर आहे। या इलेक्शन इयरमध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना भारतीय जनता पक्षाने विशेष प्लॅन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह सुमारे 160 पदाधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अतुल सावे, राम सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी दिल्लीला गेल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळतेय। या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून एन प्रकारेने महाराष्ट्रातून किमान 45 जागा ज्या आहेत त्या महायुती म्हणून जिंकायच्याच असा निर्धार भाजपाने केल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये 32 जागा ज्या आहेत त्या भाजपा लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। 16 जागा मित्र पक्षांना म्हणजे 10 जागा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि 6 जागा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला दिल्या जाऊ शकतात असं बोललं जातंय।
सोबतच जर आपण पाहिलं तर रायगड, सातारा, शिरूर, मावळ ही जी जागा आहे त्या जागा दादा गटा आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीची जागा लढवण्यासाठीही दादा गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून प्रमुख नेते जर आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील असतील, रवींद्र चव्हाण असतील, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा राम सातपुते असतील, या विद्यमान आमदारांना जे आहे ते लोकसभेमध्ये पाठवलं जाऊ शकतं असं देखील बोललं जातं. एकंदरीतच त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप आता काय प्लॅन आखणार, मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जसं खासदारांना थेट विधानसभेच्या रिंगणात उतरवून त्यांना आमदार बनवण्यात आलं, तसं या महाराष्ट्रातील आमदारांना लॉटरी लागणार का आणि हे आमदार दिल्लीत जाणार का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला उपस्थित राहता येणार नाही, परंतु भविष्यात नक्कीच मी अयोध्येचा दौरा करेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार शरद पवार म्हणाले. 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठापना होते. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांपासून अभिनेते, सेलिब्रिटी आणि सर्व क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना निमंत्रण जे आहे ते निमंत्रण देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना देखील या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण जे आहे ते देण्यात आलं होतं. मात्र शरद पवार यांनी महासचिव जे आहेत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांना एक पुन्हा पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आपल्याला आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवार यांनी ट्रस्टचे आभार मानलेले आहेत. मात्र 22 जानेवारी रोजी गर्दी आणि एकंदरीतच रामभक्तांचा उत्साह लक्षात घेता आपण 22 जानेवारीला अयोध्येमध्ये न येता अन्यत्र कोणत्याही तरी दिवशी अयोध्येमध्ये येईन असं सांगितलेलं आहे. अयोध्या दौरा आपल्या विचाराधीन आहे, अयोध्या दौरा आपल्या नियोजनात आहे असं शरद पवार यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच शरद पवार हे आता अयोध्येमध्ये केव्हा जातात हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये थंडीची अतितीव्र लाट आली असून पुण्यातही थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट अतितीव्र झाली असून त्यामुळे त्या भागातून शीतलहरी राज्यात येण्यास 15 तारखेपासूनच सुरुवात झाली आहे. मागील 5 ते 6 दिवस शहराचा पारा 15 ते 21 अंशावर गेला होता. सोमवारी एनडीए परिसरात 18 अंशावर असणारा पारा 10.6 अंशाने खाली घसरलाय, तर शिवाजीनगरमध्ये 18 अंशावरून 12.2 अंशाने खाली घसरलाय, तर पाषाणमध्ये हा पारा 17 अंशावरून 12.4 अंशाने खाली घसरलाय. त्यामुळे पुणे शहराचा पारा 10 ते 12 अंशावर खाली आलाय. त्यामुळे आगामी 3 ते 5 दिवसात पुणे शहरात थंडीची लाट असणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्तानं पुण्यातही संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर कुमार विश्वास यांचा अपने अपने राम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी टॉप न्यूज मराठीने विशेष संवाद साधला आहे. अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर कुमार विश्वास यांचं अपने अपने राम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच कार्यक्रमाचे आयोजक मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? शिक्षण प्रसारक मंडळ आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होतो आहे. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची आपण पाहू शकता की तयारी कशी एकदम व्यवस्थित सुरू आहे. साधारणतः रोज 80,000 ते 1,00,000 लोक येतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी चालू आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रभू रामाच्या मंदिराची प्रतिकृती, ज्या अयोध्येतलं मंदिर तशी प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आहे. त्यामुळे 18, 19, 20 3 दिवस तर डॉक्टर कुमार विश्वास यांचं प्रभू रामावरच्या कथेचं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल, त्याचा आनंद घेता येईल. पण 22 तारखेला सुद्धा याच ठिकाणी या मैदानावरती एक मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. ते सुद्धा त्या दिवशी 22 तारखेला या ठिकाणी काही आतषबाजी असेल, फायर शो असतील, त्या ठिकाणी लेझर शो असतील, एक सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि दीपोत्सव असा एक नागरिकांचा सहभाग असलेला मोठा कार्यक्रम होईल आणि मग ह्या कार्यक्रमाचे 4 दिवसाचा समारोप होईल. आपण पाहू शकतो की जर इतक्या मोठ्या संख्येने 80,000 ते 1,00,000 लोक जर येणार असतील तर त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा या ठिकाणी कशा देता येईल याचा आम्ही प्राधान्याने विचार केला.
पार्किंगसाठी कमीत कमी 10 ठिकाणं आपण मैदानाच्या आजूबाजूला अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये केलेली आहेत। या ठिकाणी एक मोठा प्लॉट आहे शेजारी केदार असोसिएटवाल्यांचा, त्या ठिकाणी मोठ्या एक 700-800 फोर व्हीलर लागतील। या निलाम टॉकीज आहे, इथे नुमवी मुलींची शाळा आहे, इंग्लिश स्कूल टिळक रोड आहे, त्या ठिकाणी रेणुका स्वरूप शाळा मुलींची आहे, त्या ठिकाणी करतोय, भावे स्कूलला करतोय, नातूबागेत करतोय। त्यामुळे नागरिकांना पार्किंगची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे। शिवाय या ठिकाणी आरोग्यासाठी सुद्धा व्यवस्था असेल, फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल, पाण्याची असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल। व इथं आलेल्या माणसाला 3 तास त्याला बसायचं म्हणून जे जे देता येईल त्याचा पूर्णपणे आम्ही विचार केला आणि त्याचंच नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे। मला उद्या संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री माननीय चौबे साहेब यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। अनेक मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। माननीय डॉक्टर दबडगावजी आहेत, माननीय डॉक्टर SK जैन सर आहेत, माननीय रवींद्र वंजवाडकर सर आहेत। आमचे अनेक मंडळी या कार्यक्रमाला उद्या उद्घाटनाचा जो औपचारिक कार्यक्रम त्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी समस्त पुणेकरांना पुन्हा एकदा आवाहन करीन की चांगली व्यवस्था केली आहे, कुठली गैरसोय इथं होणार नाही आणि त्यामुळे या प्रभू रामाच्या ह्या सगळ्या आनंदोत्सवामध्ये आपण निश्चित या आणि सहभागी व्हा, रामकथेचा आस्वाद घ्या। साधारणतः किती लोक येतील असं वाटतं? मी म्हणाल तसं जवळजवळ 70,000च्या आसपास आम्ही खुर्च्या लावतोय। मग भारतीय बैठक आणि इतर जागेचा विचार करता जाऊन येऊन आपण 80,000 ते 1 लाख लोक येतील रोज, असं आत्ताचं आमचं नियोजन आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमाची एक रूपरेषा कशी असणार? 3 दिवस डॉक्टर कुमार विश्वास यांच्या रामकथेचा एक जो काही भाग असतो ते सादर करणार आहेत। त्यामुळे प्रभू रामाच्या जीवनावरती जे कुमार विश्वास आपण पाहतोय की देशातच नाही तर जगभरामध्ये सुद्धा खूप त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो, प्रत्येक ठिकाणी गर्दी होते। मला असं वाटतं पुणेकर सुद्धा त्याचा निश्चितपणे लाभ घेतील। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, 22 तारखेला तुम्ही जाणार आहात? नाही, आम्हाला प्रत्येकाला आम्ही सगळे रामसेवक आहोत, त्यामुळे तिथे काय सगळ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आज इच्छा की तिथं जावं म्हणून, पण ते शक्य नाही। आज प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी कार्यक्रम करायचा। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून असेल, रामसेवक म्हणून असेल, कुठली संघटना असेल, संस्था असेल, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी 22 तारखेला कार्यक्रम करणार आहे, आपापल्या जवळच्या मंदिरामध्ये कार्यक्रम करणार आहे। त्यामुळं आम्ही इथल्या कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये सगळे आहोत। उद्यापासून सुरू होत असलेल्या अपने अपने राम या कार्यक्रमाला पुणेकरांनी उपस्थिती लावावी असं मुरलीधर मोहोळ सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये भाषण केलं। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। पाहूयात शरद पवार काय म्हणालेत। स्वामी त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध संस्थांचे मान्यवर आणि उपस्थित बंधू, कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष आपण हे कृषक या ठिकाणी आयोजित करतो। शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियात बदल होत आहे, नवीन नवीन संशोधन होत आहे, त्या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होतो आहे आणि ते तुम्हा लोकांच्या भर पोचलं पाहिजे, तरच त्या संशोधनाचा खरा उपयोग आहे। आणि म्हणून कृषकसारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेलं काम पोचवण्याच्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत त्याच्या वाचनाचं सूत्र काय हे समजून घेण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त पडते। शेतीचे प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की या देशाच्या शेतीचा प्रश्न काय आणि किती आहेत। त्यांनी उत्तर दिलं
की 10 तोंडी रावण असतो तसं शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही. पाण्याचे प्रश्न आहेत, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा त्याबद्दलचे प्रश्न आहेत, कोणतं बियाणं चांगलं कोणतं नकली त्या संबंधीचे प्रश्न आहेत, कष्ट केल्याच्या नंतर गुंतवणूक केल्याच्या नंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का शेतीचा धंदा 8 वर्षाचा होतो आहे हा प्रश्न आहे. आणि ते खरं आहे की हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवणूक करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे. याच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते. पण अलीकडं एक बघण्याचा या विचाराकडे दृष्टिकोन बदलला आहे. कधीकधी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्याच्या नंतर मला ते खाजगी सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे. या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती याचा जर मोजवा घेतलं तर पिकवणाऱ्यांच्यापेक्षा खाणाऱ्यांचं महत्त्व हे आहे. आणि मी सांगत असतो की पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना कशावर अवलंबून राहावं लागेल. असा होता मला आठवतं आहे त्या काळात मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खातंही होतं आणि त्यावेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातनं आणलं आणि ते धान्य म्हणजे ज्वारीच्या ठिकाणी मिलं होतं आणि त्या मिलोची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणी पाहिली का नाही. ती लाल भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घडलं दुष्काळ पडला म्हणून या देशामध्ये आलेला होता. आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर शेतकरी त्याचं उत्पादन त्याची उत्पादन क्षमता त्याच्या उत्पादनाची किंमत याच्यावर चर्चा घेऊ शकत नाही. आणि एक आंदोलन झालं. मी गेलो होतो नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांच्याकडे आणि कांद्याच्या किमती जास्त आहे. त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता. फक्त परदेशात कांदा पाठवला तर किंमत मिळत होती. पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पिकवायला पाठवायला 40% ड्युटी बसवली. मला आठवतं आहे मी शेती खात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये आणि कांद्याच्या किमती ह्या वाढल्या. पार्लमेंटचा हाऊस सुरू झालं आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की शरद पवार इस्तिफा देतो. स्पीकरने विचारलं हे काय आहे कशासाठी गोंधळ. तर विरोधकांनी सांगितलं की कांदा खाणं परवडत नाही, प्रचंड किमती वाढल्यात आणि त्याला जबाबदार शेतीमंत्री आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा आम्ही मागतो. मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं करा. मी त्यांना सांगितलं पार्लमेंटचं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च आहे त्या खर्चामध्ये कांद्याचा खर्च किती आहे. ज्वारीचा खर्च असेल, डाळीचा खर्च असेल, तेलाचा खर्च असेल, तिखटाचा खर्च असेल, पण कांद्याचा असा किती खर्च आहे. आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उपाशी राहिला असं होत नाही. आणि म्हणून हा कांदा उत्पादक देशातला जिरायत शेतकरी आहे आणि जिरायत शेतकऱ्याला कधी 2 पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही.
तुम्ही कांद्याच्या माळा घाला, नाहीतर कवल्याच्या माळा घाला, मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही. त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे. त्यासाठी काय सहन करायचं ते हे दररोज आहेच आहे. आणि शेवटी सगळे गप्पा बसले आणि ते मान्य केलं. आज कालच्याच वर्षामध्ये मी वाचलं की आपल्या देशामध्ये साखर कारखाने आहेत. आपल्या भागात 3 कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यापासून आपण साखर करतो, अल्कोहोल करतो, इथेनॉल करतो, आणखीन काही पदार्थ करायचं संशोधन करतात. पण त्याच्याबरोबर आपल्या कारखान्याच्या जवळ मळीचे हे टँक्स असतात. ही मळी त्या ठिकाणी पडलेली असते आणि ती मळी निर्यात करता येते. कारण केंद्र सरकारने सांगितलं मळी निर्यात करायची नाही आणि निर्यातच कमी होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाष्य केले. मातोश्रीचे उंबरे का झिजवतात? मग अमित शहानी टेंबी नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती. आमचा भाचा श्रीकांत शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती. किंवा जे बोलघेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर, जे खोक्यांमधून 70-72व्या मजल्यांवरती घरे घेतात, अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहानी करायला पाहिजे होती. तीही केली नाही. चौथा प्रश्न, तरीही वाटतंय त्यांना, या 3 प्रश्नांच्या नंतरही त्यांना असं वाटतं की नाही तरी सुद्धा आमचंच खरं आहे. जर मग तुमचंच खरं आहे आणि निवडणूक आयोगाकडे एवढा कागद दाखवूनही की नाही कागद पोचलाच नाही, तर मग निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला अनियमितता दाखवत 1999 नंतर लगेच पक्ष गोठवला असता, चिन्ह गोठवलं असतं, कदाचित आम्हाला शोकॉज पाठवली असती, त्रुटी दाखवा म्हटलं असतं, उणिवा दूर करा म्हटलं असतं, कागदोपत्री व्यवहार केला असता. 99च्या नंतर तो एकही कागदोपत्री व्यवहार निवडणूक आयोगाकडून आमच्यासोबत का बरं झाला नाही? असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर आम्ही लढत राहू, त्यावर आम्ही बोलत राहू. परंतु आज एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या सोबत अजून एक शेअर केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव इथे आले आणि त्यांनी एक जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्या जाहीर कार्यक्रम घेताना ते असं म्हणाले की आता लवकरच आम्ही बालगंधर्व सुद्धा पाडणार आहोत. म्हणजे पाडापाडीची कामं करायची आणि प्रत्येक गोष्टीतनं पैसा मिळवायचा हेच ठरले का ध्येय? बालगंधर्व जमीनदोस्त करायला बालगंधर्वचा काय प्रॉब्लेम आहे? ना इथे कुठे लिकेज आहे, ना इथे कुठे पाणी गळते, ना कुठे काही अडचण आहे. बरं, बालगंधर्व आम्ही आचारसंहितेमध्ये पाडू आणि ते पुन्हा बांधायला आम्हाला 3 वर्ष लागतील. पण त्या 3 वर्षाच्या काळामध्ये इथल्या कलाकारांचं काय होईल? इथं जे लोक नाटकं सादर करण्यासाठी येतात त्यांचं काय होईल? निर्मिती संस्थांचं काय होईल? ज्या नाट्यसंस्था आहे, जे नाट्य दिग्दर्शक, नाट्य कलाकार, नाट्य निर्माते, अनेक प्रकारचे, कारण ह्या सगळ्या लोकांची रोजीरोटी आणि या सगळ्या लोकांचं एकूण जीवनमान ज्या बालगंधर्वावर अवलंबून आहे त्यांचं काय होईल? या सगळ्यांचा विचार या मंडळींनी केलाय का? 3 वर्षात पर्यायी व्यवस्था काय असणार आहे? म्हणजे फक्त आम्ही हे पाडू, आम्ही ते पाडू, आम्ही गरज नसताना इकडे मेट्रो, तिकडे रेल्वे, तिकडे गेट, इकडे रस्ता, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत राहू आणि घडमोड आणि सरकार धड अशी सगळी पद्धत करत राहू, तर हे चालणार नाही. बालगंधर्वची गरज नसताना अशा पद्धतीने पाडकाम करण्याची भाषा या कार्यक्रमात येऊन करणं मुख्य सचिवांनी हे अत्यंत चुकीचं आहे. आणि वेळ पडली तर बालगंधर्वच्या साठी आम्हाला मोठं आंदोलन भविष्यात उभं करावं लागेल. हे याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे सरकारने. आणि एक अनाउन्समेंट मी आज करत नाही, त्याच्यासाठी मी 2 दिवसांनी एक वेगळी पत्रकार परिषद घेईल, कारण अजून त्याच्यातल्या मला बऱ्याचशा गोष्टी वर्क करायच्या आहेत. परंतु लवकरच काल जी महापत्रकार परिषद झाली त्या महापत्रकार परिषद आणि जनता न्यायालयाच्या नंतर हा जो एकूण निकाल आहे तो निकाल जनतेमध्ये घेऊन जाण्याच्यासाठी साधारणतः 26 जानेवारीपासून एक मोठा राज्यव्यापी दौरा पक्षाकडून आखला जात आहे. त्या दौऱ्याच्या संदर्भाने मी विस्तृत नंतर आपल्याशी बोलेन. नार्वेकरांनी जो निकाल दिला त्यावर शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की ज्या माणसामुळे शिवसेनेचे दिग्गज नेते बाहेर पडले त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटला. जाऊ दे, काय आहे माहितीये का, काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं याला फार महत्व असतं. महत्वाच्या व्यक्तींनी बोलल्यावर आपण त्याला महत्व द्यावं, बिनमहत्वाच्या व्यक्तींनी बोलल्यावर इतकं लक्षात घेऊ नये. ठाकरेंच्या परिवाराचे सदस्य आहेत त्या जवळून त्यांनी सगळं
काय मला फारशी ओळख नाहीये त्यांची. मुंबईत 4 जागा ज्या आहेत त्या भाजप लढवणार आहेत, 2 जागा शिंदे गटाला मिळणार काय वाटतं? आता याच्यात मी मागेही सांगितलं, हे बघा, ज्यांना वाईट वाटायचं आहे, ज्यांच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, त्यांनी त्या वाईट वेळेसाठी वाईट वाटून घेण्याच्या आधी जर आपल्यालाच वाईट वाटत असेल तर याच्यापेक्षा अजून वाईट दुसरं काय असेल? मला वाटतं त्यांना काहीच वाईट वाटत नाहीये त्या गोष्टीचं. ते तर सगळे भाजपाची पालखी वाहण्यासाठी आणि भाजपाच्या पालखीचे भुई होण्यासाठी आतुर झालेले आहेत. म्हणजे मी आतापर्यंत कधीही शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या व्यतिरिक्त दुसरा गमछा बघितला नव्हता, पण आजच मी एक गमछा बघितला की सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गळ्यात कमळाचा गमछा बघितला. तर हे सगळं द्योतक आहे की यांनी शिवसेना कशा पद्धतीने गुजरात्यांना नेऊन विकायचा डाव केलेला आहे, हेच त्याचं द्योतक आहे. माफ करा, नाही, आम्ही किती लोकसभा लढवणार किंवा आम्ही किती विधानसभा लढवणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. कारण अजूनही जागा वाटपाची जी अधिकृत चर्चा आहे किंवा अधिकृत फेऱ्या आहेत त्या अजूनही नीटशा झालेल्या नाहीत. आणि मला असं वाटतं की जागा वाटपाची जी घोषणा असते ती पक्षश्रेष्ठींच्या पातळीची गोष्ट आहे. सो त्यावर मी भाष्य करणं अजिबात उचित नाही. नाही, आम्ही काँग्रेसच्या पालखीचे भोई होण्याचं काही कारण नाही. कारण काँग्रेसमधले जे काही भोई आहेत ते शिंदे साहेबांनी ऑलरेडी सोबत नेलेत. कालच एक भोई ते घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे असं काही होणार नाही, काळजी करू नका. सुशीलकुमार शिंदेचा 2 वेळा पराभव झाला, त्याबरोबर परिणिती शिंदेने भाजप पूर्ण ऑफर आली दोघांना, असा गौप्यस्फोट केला सुशीलकुमार शिंदे. नाही, ऑफर तर सगळ्यांना येत राहतात, ऑफर आमच्यातल्याही अनेकांना येत राहतात. कारण काय आहे, भाजपचा प्रॉब्लेम काय आहे, मी मागेही म्हटलं की चाणक्य नेते घडवत असतात. सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा वंदनीय बाळासाहेब असतील, यांनी नेते घडवले, त्यामुळे त्यांच्या पक्षात दिग्गज नेते आहेत. भाजपा ज्याच्या हातात दिलेली आहे, महाराष्ट्र भाजपा ज्या देवेंद्र भाऊंच्या हातात दिलेली आहे, त्या देवेंद्रजींनी नेते घडवलेच नाहीत, त्यांनी दुसऱ्यांचे नेते चोरलेले आहेत आणि चोरून नेते आणून ते पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना ऑफर द्यावी लागते. तशीच ऑफर त्यांनी सुशीलकुमार शिंदेंना दिली असेल. काय आहे माहितीये का, निष्ठावंतांना ऑफर द्यायला सुद्धा ताकद लागते, फार हिंमत लागते. मी काल त्याच्यावर फार विस्तृतपणे मला वाटतं एका वाहिनीवर भूमिका मांडलेली आहे. ज्या लोकांनी ही मागणी केली त्यांच्या मागणीचा, त्यांच्या भावनेचा मी आदर करते. कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या त्या भावना असू शकतात, परंतु माझा स्वतःचा कुठलाही मतदारसंघ ठरलेला नाही. मी टीमसाठी खेळण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की आत्ता टीमला जर माझी गरज आहे तर मी राज्यभर फिरलं पाहिजे, मी राज्यभर काम केलं पाहिजे. आणि आमच्याकडे कल्याण असेल, वाशिम यवतमाळ असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल, परभणी असेल, कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार कुणीही असो, लढणारा प्रत्येक शिवसैनिक हा त्या प्रत्येक जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत हीच मानसिकता ठेवून द्वेषाने लढणार आहे. नाही, सकाळचा व्हिडिओ काही नाही, सकाळी पॉझिटिव्ह वाईब्स असाव्यात म्हणून. आणि खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची. म्हणजे देवेंद्र भाऊंबद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना. 2-3 पक्ष फोडले, एवढी इमेज खराब करून घेतली, म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली, भाजपमधल्या पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला. एवढं सगळं करून सुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटीवाटीत बसावं लागत असेल तर बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे. म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उगा एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला, बाकी काही नाही. हो, वडापच की. आमच्याकडे हे बघा, 3 सीटवर जर 4 माणसं बसली तर ती वडापमध्येच बसतात. लक्झरियस गाडीमध्ये तशी माणसं बसत नाहीत. बरं, अडचण अशी आहे की बसलेली माणसं कोण आहेत? 2 डीसीएम क्वालिटीची माणसं आहेत आणि डीसीएम क्वालिटीच्या माणसासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर निशाणा साधला. वेड्यांची जत्रा भरली होती. सगळे वेडे एकत्र येऊन
मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली. जनतेचा न्यायालय, जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं, एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता. आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का? मग जयदेव ठाकरेची जी काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच डोम सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना. आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का? काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार? मग निलेश ओझाजी आणि हे सगळे जण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करीन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर ची जी काय हत्या झाली तीही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू. आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन दे ना. आमच्या सन्माननीय राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला. आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो की ते खरंच वकील आहेत का? अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसायचा. विचार त्या आदित्य ठाकरेला. मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही का? तेव्हा विचारलं नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे? उद्धव ठाकरेंना सांगेन सोप्या शब्दात कालचा विषय, जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाशी किंवा महिलेशी मी विचारणार नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं. जे काय तुम्ही घटनेमध्ये बदल केले आहेत, ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत. ते जे जे बदल घडलेले आहेत ते त्या त्या संस्थेला कळवायला लागतं. या बँड्राच्या कपिल सिब्बलला जो तुझा मातोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही कळणार. संजय राजाराम राऊत बोलतो, संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही. आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राज कुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे. तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेस त्याचे सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का? आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे. मग तुला पण घरं बदलण्याची सवय आहे ना. त्या सगळ्याचे पुरावे की ती सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का?
दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय ह्याबद्दल थोडे तरी विचार करावा. उद्धव ठाकरे बोलतात की सगळा पोलीस ताफा बाजूला करावा, संरक्षण बाजूला करावं, आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरजींनी लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांनी मग ठरवावं काय शिवसेना कोणाची. अरे ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं, ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी 2-2 माणसं लागायची, तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना, तर शाळेतला मुलगा पण त्याच्याशी घाबरत नाही, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मैदानात यायचं असेल ना तर काढा आमच्या सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊन दे एकदाच या मैदानात. मग आम्हाला पण बघू, ज्यांनी आयुष्यामध्ये एक साधी केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून दे. असीम सर्वोदय नावाचे वकील कोणतरी आणलेले, मी ओळखतो त्यांना, पुण्यातले आहेत, ट्रिब्युनलचे केसेस लढवतात. आता ह्या असीम सर्वोदयच्या अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सर्वोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला विरोधाची ह्यांनी केस चालवलेली. म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे. ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम. म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन, आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊन दे, जनतेच्या समोर होऊन दे, आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर. बघू काय करायचं आहे मग. धन्यवाद. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.